नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. त्याचबरोबर श्री टकले पाटील क्लासेस सेक्रापूरमध्येही स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय गणित स्कॉलरशिप घटक 7 आलेख उपघटक 35 चित्ररूप माहिती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. वाचा. चित्रलेखाचे वाचन करताना किंवा काढताना सांख्यिकी माहितीचे निरीक्षण केले जाते आणि त्याच्यावरून संख्या कोणत्या दिलेल्या आहेत, मोठ्यात मोठ्या संख्यांच्या पटीत संख्या दिलेल्या आहेत का ते काय करायचं पाहायचं आणि त्याच्यावरून काय करायची माहिती लिहायची आणि मग त्या माहितीचं काय करायचं विश्लेषण करायचं आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं काय करायची लिहायची. त्यानुसार योग्य प्रमाण कोणते ते ठरवावे लागते. उदाहरणार्थ काय सांगता येईल बरं आपल्याला, आरोहीकडे 10 रुपये आहेत, श्रेयाकडे 20 रुपये आहेत आणि दोघींनाही समान द्यायचे आहेत. तर मग काय करावं लागेल, आरोहीचे 10 रुपये श्रेयाचे 20 रुपये त्या दोघांची बेरीज केली किती झाली 30 रुपये आणि दोघींना समान द्यायचे म्हणजे किती झाले बरं 15-15 रुपये काय झाले दोघींनाही समान झाले. कोणी जास्त दिलेत याच्याशी काही देणं घेणं नाही, कोणी कमी दिलेत याच्याशी काही देणं घेणं नाही, फक्त काय केली आपण समान वाटणी केलेली आहे, त्याला म्हणायचं प्रमाण. मग ते प्रमाण दाखवण्यासाठी काय केला जातो, चित्रांचा वापर केला जातो. म्हणजे काय, एक चित्र काढलं कशाचंही काढलं त्याला किती देणार आपण 15, दुसरं काढलं त्याला किती देणार 15. या माहितीला म्हणायचं चित्रालेख किंवा चित्ररूप माहिती असं बोललं जातं. याच्यावर आधारित आपण आता उदाहरण बघा. प्रश्न दिलाय, चित्ररूप माहिती दिलेली इकडे, ही चित्ररूप माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित किती 2 प्रश्न दिलेत. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क असतो 2 मार्क असतात, म्हणजे किती झाले 4. कळलं. आता प्रश्न काय दिलाय, तुम्हाला काय केलं जातं असे प्रश्न दिले जातात. बघा, पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे काय करायची आपल्याला द्यायची आहेत. बघा समजून घ्या. शाळेत येण्याचे साधन म्हणजे तुम्ही काय करता शाळेत जाता. साधन म्हणजे काय, तुम्ही कोणी पायी जात असेल, कोणी तुमच्या पालकांची गाडी घेऊन जात असेल पालकांबरोबर. मग ते विद्यार्थ्यांची संख्या दिलेली बघा. पायी येणारे इथं संख्या द्यायची आहे, त्यांनी काय केलं चित्र दिलंय. काय दिलंय 3 त्रिकोण. सायकलनं जाणारे 4 त्रिकोण. रिक्षानं जाणारे बघा किती त्रिकोण दिसते, हे 3 आणि हे 3 किती झाले 6 त्रिकोण. पालकांबरोबर जाणारे 2 त्रिकोण आणि प्रमाण काय घ्यायचं म्हणले ते एक चित्र बरोबर 50 विद्यार्थी. किती, एक चित्र बरोबर किती विद्यार्थी म्हटले ते 50 विद्यार्थी म्हटले. मग याच्यासाठी आपण ही जी माहिती आहे ती इकडे काय करूया, एकूण जो तक्ता दिलाय तुम्हाला इथं एकूण विद्यार्थी, तो तक्ता कशासाठी दिलाय ह्याची माहिती आपल्याला चित्ररूपाची माहिती कशात करायची आहे, संख्येच्या स्वरूपामध्ये करायची आहे. मग आता विचार करा, एका चित्राची किंमत जर 50 विद्यार्थी असेल तिथे किती चित्र दिले त्यांनी 3, म्हणजेच 3 गुणुले 50 किती विद्यार्थी झाले रे आता इथं बोला 150. म्हणजे 150 विद्यार्थी कशाने येतात, पायी येतात शाळेत. कळलं का आता चित्ररूप माहिती. इकडे बघा इथं किती विद्यार्थी, इथं 4 आहे म्हणजे 4 चित्र दिले. 4 गुणुले एकाची किती आहे 50, यांचा गुणाकार करा 4 गुणुले 50 5 चौक 20. 200 विद्यार्थी सायकलनं शाळेमध्ये येत आहेत. नंतर रिक्षाने येणारे बघा किती चित्र दिले त्यांनी, हे 3 आणि हे 3 6. 6 गुणुले किती करणार 50, 6 पंचे 30. 300 विद्यार्थी कशाने येणार आहेत, रिक्षानं शाळेत येणार आहे. आता पालकांसोबत येणारे किती आहेत 2. मग 2 गुणुले किती 50 म्हणजे उत्तर किती आलं 100. आता एकूण विद्यार्थी काढून घेऊ ना मग आपण. बघा बरं 0 0 0 5 3 6 आणि 1 7. मग विचार करा एकूण विद्यार्थी शाळेत किती आहेत 750 आणि यांचा प्रश्न काय दिलाय बघा. तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे, किती विद्यार्थ्यांची माहिती दिली रे, डायरेक्ट उत्तर किती आलं 750. कळलं. म्हणजे असा तक्ता करणं गरजेचं आहे. तुम्ही काय पेपर मध्ये सगळा प्रश्न लिहित बसायचं का उत्तरामध्ये नाही, प्रश्न पत्रिकेमध्येच काय करायचा तक्ता तयार करायचा. म्हणजे ह्या तक्त्यातच पुढे फक्त काय करायची संख्येच्या स्वरूपात माहिती गोळा करायची. आता दुसरा प्रश्न बघा. रिक्षाने येणारे विद्यार्थी
आता रिक्षाने येणारे विद्यार्थी किती येतं हे बघा, रिक्षाने येणारे विद्यार्थी मी इथं काय करतो रिक्षा, आणि रिक्षाने किती विद्यार्थी येतात 300. नंतर सायकलने येणारे विद्यार्थी, सायकलने येणारे विद्यार्थी किती येतं 200. विद्यार्थ्यांपैकी किती न जास्त आहेत म्हणजे कोण जास्त यांची वजाबाकी करावी लागल, केली वजाबाकी किती आलं उत्तर 100. म्हणजे रिक्षाने येणारे विद्यार्थी, कशानं रिक्षाने येणारे विद्यार्थी किती न जास्त आहेत 100 ने जास्त आहेत. कळलं? आता माहिती जास्त दिसल्यामुळे आपण काय करतो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत नाहीत. माहिती जास्त असते पण उत्तर काय असतं छोटं असतं आणि पटकन निघतं. घ्या लिहून. बघा दुसरा प्रश्न आहे. आता पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तो प्रश्न विचारला 2020. लक्ष द्या. रोप वाटिकेत असलेली रोपे कोणती कोणती रोपे आहेत? गुलाब, जास्वंद, चाफा, मोगरा. आता गुलाब याच्यासाठी काय केले 3 चित्र दिले आणि खाली त्यांनी म्हटलं एक चित्राची किंमत किती 10 रुपये. मग इथे किती चित्र आले 3 म्हणजे 3 गुणिले 10 बरोबर उत्तर किती 30. नंतर जास्वंद किती रोपे आहेत 1 2 3 4 चित्र, रोपे किती 10, एकाची किंमत 10 म्हणजे उत्तर किती आलं 40 रुपये. नंतर चाफा किती आहे 2 आणि एकाची किंमत किती 10 म्हणजे उत्तर किती 20. नंतर मोगरा किती आहेत 2 चित्र आहेत आणि एकाची किंमत 10 म्हणजे 20. आता यांची बेरीज करायची आपल्याला. किती बेरीज आली बघा 30 70 आणि 70 आणि हे 20 किती झाले 90 10 110 झाली का बघा. एकूण रोपांची संख्या जी आहे तर ती किती झालेली आहे 110 झालेली आहे. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. जास्वंद, चाफा व मोगरा यांची एकूण बघा. जास्वंद कुठे इथे, जास्वंद 40, चाफा किती आहे 20, मोगरा किती आहे 20. एकूण उत्तर किती आलं 80. म्हणजे किती रोपे झाले याच्यामध्ये 80. नंतर गुलाब आणि मोगरा. गुलाब किती आहे बघा 30 व मोगरा किती आहे बघा 20. एकूण रोप झाली याची 50. नंतर जास्वंद किती आहे बघा. जास्वंद किती आहे, जास्वंद रोपांची संख्या किती आहे 40. आणि प्रश्न काय आहे किती न जास्त आहे, किती न जास्त आहे 10 न. या दोघांची काय करायची 50 वजा 40 बरोबर 10 म्हणजे 10 ने जास्त. कितीने जास्त 10 ने जास्त. एका व्यापाऱ्याने आठवड्यातील पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या या चित्रलेखामध्ये काय केली दाखवलेली आहे. एक टोपली एक चित्र. मग आता आपण अगोदर किती विकले ते काढून घेऊया. किती विकले म्हणजे काय, किती टोपल्यात बघा इथं 3 आणि इथं 2 5 म्हणजे 5. एका टोपलीला काय म्हटलेले ते एका चित्राला 1. मग यांचं म्हणणं काय आहे एका टोपलीमध्ये किती आहे ते शोधायचे. आता झाले किती टोपल्या झाल्या यांच्या 5. याच्यानंतर खाली बघा ह्या 3 आणि ह्या 4 म्हणजे ह्या टोपल्या किती झाल्या 7. नंतर ह्या किती 3 आणि ह्या किती 4. मग एकूण टोपल्या किती झाल्या बघा 7 आणि 3 10, 10 आणि 5 15 आणि 4 19 म्हणजे एकूण टोपल्या झाल्या 19. आता बघा पुढे काय म्हटलंय जर त्याच्याकडे आणखीन 31 टोपल्या असतील बघा मग आपण असं म्हणूया
31 टोपल्या शिल्लक असतील. काय असतील? शिल्लक. तर एकूण टोपल्या काढू ना आपण आता. इथं लिहिता येईल तुम्हाला एकूण टोपल्या किती झाल्या? शिल्लक 31 आहेत आणि त्यांनी विकल्या. इथं एकूण म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया? विकल्या, विकलेल्या. त्या काय झाल्या? टोपल्या त्यांनी विकलेल्या टोपल्या आहेत. विकलेल्या, विकलेल्या टोपल्या 19 झाल्या. मग एकूण टोपल्या किती झाल्या? 31 अधिक 19 म्हणजे किती उत्तर आलं? 50. आता इथं काय म्हटलंय? जर त्याच्याकडे आणखीन 31 टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या म्हणजे एकूण टोपल्या किती आहेत आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या. विकलेल्या किती? 19 आणि एकूण किती टोपल्या त्याच्याकडे? 50 म्हणजे 50 पैकी त्याने किती विकल्या? 19 विकल्या. मग आपल्याला काय करायचंय? 100% काढावं लागेल. मग आता बघा टक्के बरोबर. मग 50 पैकी किती विकल्या त्यानं? 19 विकलेल्या आहे. किती विकल्यात? 19. आणि टक्क्यामध्ये काढायचंय म्हणजे त्याला किती न गुणावं लागेल? आपल्याला 100 न गुणावं लागेल. मग हा एक शून्य कॅन्सल झाला. राहिलं कोण? 19/5 गुणुले 10. या 5 न 10 ला भागलं. 5 दुने 10 म्हणजे उत्तर किती आलं बघा? 19 गुणुले 2 म्हणजे उत्तर आलं 38%. म्हणजेच याच्याकडे टोपल्या किती होत्या? एकूण 50 टोपल्या होत्या आणि विकल्याला टक्केवारी किती झाली त्याची? 38. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे त्याचा पहिला पर्याय. म्हणजे उत्तर काय भेटलं माहितीये? 50 आणि 38% हे त्याचं काय झालं? उत्तर. म्हणजे प्रश्न भरपूर मोठा आहे, उत्तर छोटच आहे. या चित्ररूपामध्ये काय असतं? असंच असतं चित्ररूप आलेखामध्ये. घ्या लिहून व्यवस्थित. अशा प्रकारे आपला हा चित्रलेख आलेख टॉपिक संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा. आपला यूट्यूब चॅनल नेप्टून स्कॉलर अकॅडमी बाय एडे सर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.